नमस्कार मंडळी, मी पन्नाराव ठोंबरे आपलं स्वागत करतो. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनानंतर भाजपाला झुकावं लागलं किंवा माघार घ्यावी लागली आणि आपल्या देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि याचा सर्व श्रेय काँग्रेस जनता पार्टी यांना द्यावं लागेल. कारण काँग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून देशातील सर्व युवक एकत्र आले आणि त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही वातावरण सुरू आहे, पेपरफुटी प्रकरण असो, विविध परीक्षाचे तारीख पे तारीख असो पुढे ढकलल्या जातात आणि यामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनाचं मोठं नुकसान होतं. अनेकांचं आयुष्य 5-5, 10-10 वर्ष वाया गेल्याच्या घटना आतापर्यंत घडलेल्या आहे. UPSC MPSCमध्ये अनेक जे मध्यमवर्गीय आहेत असे युवक प्रयत्न करताना दिसतात. त्यांचे 5-5, 10-10 वर्ष वाया जातात आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे अशा अनेक परीक्षा आतापर्यंत लांबलेल्या आहेत आणि अनेकांनी आपले करिअर सोडून देण्याची वेळ या शासनाच्या दुर्लक्षामुळे यापूर्वी आलेली आहे. हे भाजपाचं सरकार आहे, त्यांच्या कार्यकाळातच असं घडलं असं नाही. यापूर्वी काँग्रेसच्या काळामध्येही असं घडलेलं आहे. अनेक पेपरफुटी प्रकरणं समोर आलेले भाजपमध्ये असं घडलेलं आहे. मात्र यावेळी काँग्रेस जनता पार्टीने विद्यार्थ्यांना एकत्र करत जे आंदोलन उभारलं आणि त्या मागणीला भाजपानेही दाद देत केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे काँग्रेस जनता पार्टी यांना पहिल्याच आंदोलनामध्ये यश मिळालं हे त्यांचं श्रेय म्हणावं लागेल. मात्र यामध्ये कुठंतरी भाजपाने माघार घेतली का, भाजप यामुळे बॅकफूटवर आले का आणि आता येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस जनता पार्टीने एक दबावगट म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला तसा अभिजित तिपके यांनी जाहीर केलेला आहे. आता यापुढे राहुल गांधी पुन्हा एकदा युवकांशी संवाद साधताना दिसत आहेत आणि त्यांना युवकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. काँग्रेस हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे युवा शक्तीला खेचू शकते का, राहुल गांधी त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत का, 2019च्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांना काँग्रेसला या युवा शक्तीचा फायदा होईल का, भाजपाच्या राजवटीवर भाजपाची जी सत्ता आहे त्यावर युवा शक्ती ही नाराज होऊन ती काँग्रेसकडे वळेल का, हे येणाऱ्या वर्षात आपल्याला दिसेलच. मात्र अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे की जे काही 25 ते 30% युवकांचं मत आहे यातील काही संख्या जरी काँग्रेसकडे वळाली, कारण काँग्रेस जनता पार्टीने केवळ दबाव गट म्हणून आपण यापुढे वाटचाल करणार आहोत, राजकीय पक्ष काढणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे ही सर्व जी युवा शक्ती आहे ती काँग्रेसकडे जाऊ शकते का आणि त्याचा फायदा काँग्रेसला अर्थात राहुल गांधी यांना होऊ शकतो का असं बोललं जातं आहे, असं राजकीय विश्लेषक बोलत आहेत. मात्र त्याला तोडीसतोड म्हणून भाजपानेही यापुढे युवा शक्तीला एकत्र करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचललेलं आहे आणि त्या दृष्टीने मधील जे अभिजित तिपके होते त्यांनी काँग्रेस जनता पार्टी स्थापन करून ही भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला. त्या शहरामधून भाजपानेही देवेंद्र फडणवीस यांना बोलून जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना सोबत त्यांच्या नेतृत्वाखाली युवा शक्तीला कसं एकत्र आणता येईल त्या दृष्टिकोनातून
14 ऑगस्टला रॅली काढण्याचं आणि युवा शक्तीला एकत्र आणण्यासाठीचा संदेश, भाजपासोबत जोडण्याचा संदेश ते या माध्यमातून देऊ इच्छितात. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये आता युवा शक्तीला खेचण्यासाठी येत्या काही दिवसामध्ये जोरदार प्रयत्न होऊ शकतात. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की युवा शक्ती ही खरोखरच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेससोबत जाऊ शकते का आणि त्याचा भाजपाला फटका बसू शकतो का, की भाजप पुन्हा जे आंदोलनाच्या माध्यमातून भाजपाला बॅकफूटवर जावं लागलं, केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला, त्यामध्ये पुढाकार घेऊन ते युवा शक्तीला पुन्हा सोबत घेऊ शकतात का, या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.